सर्वांना नमस्कार. मी संजय धनाजी जाधव. हा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आजपासून दसरा हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण म्हणजेच नवरात्रीची सुरुवात होत आहे. दसरा म्हणजे काय आणि कशाबद्दल साजरा करतात याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. असं म्हणतात की प्रभू रामचंद्राने रावणाचा वध याच दिवशी केलेला होता. तसेच आई जगदंबेने महिषासुराचा वध दसऱ्याच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या 9व्या दिवशीला आपण महानवमी म्हणतो त्या दिवशी केला असं सांगण्यात येतं. आणि त्याच्यानंतर जो 10वा दिवस आहे त्याला आपण विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, दैवी शक्तीचा असुरावरती विजय, त्याच्या निमित्त आपण साजरा करतो. महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतभर दसरा या सणाचे एक महत्व आहे. त्याचप्रमाणे देवी आदिशक्तीचा जागर या 9 दिवसामध्ये केला जातो. आपल्या सर्व आशाकांक्षा माता जगदंबा आई तुळजाभवानी पूर्ण करत असते. विशेष म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आईची पूजा करण्याचा विधी सर्वांनी जाणून घ्यायला हवा. बऱ्याच ठिकाणी काही लोक निर्जल उपवास करतात, काही जण पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी सोडवतात. तर एक गोष्ट जाणून घ्यायची म्हणजे उपवास करणं म्हणजे दसरा नव्हे, किंवा उपवास करणं म्हणजे आईची पूजा, जगदंबेची पूजा असा अर्थ नाही होत. त्या पूजेबरोबरच आपण आपल्या मनातील अहंकार, वाईट विचार, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन किंवा कायिक म्हणा, वाचिक म्हणा, शारीरिक म्हणा, दुसऱ्याला त्रास देणं अशा गोष्टी आपण केल्या तर ती पूजा स्वीकार होत नाही. जसं आपण म्हणतो की प्राणी मात्रामध्ये सर्वांमध्ये दैवी अंश असतो, तसं आपण पूजेमध्ये म्हणतो या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तसंच या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्याच्या तृष्णेमध्ये, प्रत्येकात असणाऱ्या शक्तीमध्ये, प्रत्येकात असणाऱ्या विद्येमध्ये, दयेमध्ये, सर्वांमध्ये आईची शक्ती सामावलेली आहे. म्हणजे प्रत्येक चांगला विचार ज्यावेळी आपल्या मनात येतो त्यावेळी आपण नकळतपणे परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत असतो. या सर्व गोष्टीचं अनुसरण करणं एक चांगली व्यक्ती म्हणून समाजासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या आप्तस्वकीयासाठी किंवा जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक जीवाप्रती, प्रत्येक मानवाप्रती आपली भावना चांगली असणं, त्यांच्याविषयी चांगलं चिंतन म्हणजे ईश्वरसेवा. बऱ्याच वेळी आपली कृती आणि आपले विचार याची सांगड घालताना बऱ्याच चुका होत असतात. आपली वडीलधारी मंडळी आपले धार्मिक ग्रंथ रामायण म्हणा, महाभारत, भगवद्गीता यातून जे विचार आपल्याला सांगण्यात आलेले आहेत आपण बऱ्याच वेळी त्या गोष्टी ऐकण्यावरही घालतो. आपल्याला ऐकायला त्या गोष्टी खूप सुंदर वाटतात आणि ज्यावेळी ऐकत असतो त्यावेळी आपण आपले विचार मांडत असतो. ही गोष्ट बरोबर आहे, ही चूक आहे. पण त्याच्यानंतर ऐकल्यानंतर काय आपण त्याचं अनुसरण करतो, कितपत करतो? आणि जर आपण करत नसेल तर आपण खोट्या श्रद्धेचा आव्हानात काही अर्थ नाही. कसं असतं, आपण ज्या गोष्टी करतो आपल्याला माहीत असतातच, काही गोष्टी आपण माहीत असून सुद्धा माहीत नसल्यासारख्या वागतो. म्हणजे आपण विचार करतो अरे असू दे, तेवढ्याने काय होणार आहे. पण आपल्या सर्व कृती, आपण जे करतो ते आपलं टोटल वर्तन हे ईश्वराला माहीत असतं. जर आपण ईश्वराला मानतो तर या सर्व गोष्टी आपण मानायला हव्यात. आजपासून सुरू होणाऱ्या
नवरात्री उत्सवाचा अश्विन मास शुक्ल पक्षा दिवशी जो दसरा सण सुरू होतो आणि विजयादशमीच्या दिवशीने त्याची सांगता होते. या 9 दिवशी आई जगदंबेची 9 रूप आपण पूजतो. प्रत्येक रूपाचं एक वेगळं महत्व आहे. माता शैलपुत्री, स्कंद माता, कात्यायनी, महागौरी या प्रत्येकाचं आपल्या जीवनामध्ये विशेष स्थान आहे आणि त्या प्रत्येक रूपामागे जी शक्ती आणि जे काही प्रेरणा आहे ते आपण समजून घ्यायला हवं. आजकाल नवरात्रीचे 9 रंग साजरा करताना दिसतात. तसं जर विचार केला तर आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे आईने 9 दिवस राक्षसांचे युद्ध केलं. म्हणजे आई जगदंबेचं पूर्ण शरीर हे रक्ताने माखलेलं होतं. त्यामुळे पांढरा म्हणा, पिवळा, निळा, नारंगी जे रंग आहेत त्या रंगाचा आणि नवरात्रीच्या उत्सवाचा तसा म्हणता तर फारसा काही संबंध नाही. कदाचित माझे विचार चुकीचे पण असू शकतात, पण एकंदरीत जर आपण विचार केला तर नवरात्री जी आपण साजरी करतो त्याच्यामध्ये आपल्या धर्मग्रंथाप्रमाणे अगदी क्लिअरली त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 9 दिवस आई जगदंबेने महिषासुराशी घनघोर युद्ध केलं आणि युद्धामध्ये जे पूर्ण आईचं शरीर हे रक्तामध्ये माखलेलं होतं. त्यामुळे त्या गोष्टी सुद्धा आपण विचार केला पाहिजे की जे आपण 9 रंग साजरे करतो आपल्या दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने. रंग साजरे करा, रंग वाईट नसतात, पण ज्या गोष्टी आपल्या पुराणामध्ये आपल्या ग्रंथामध्ये नाहीत त्या गोष्टी आपल्या आचरणात आणणं कितपत योग्य आहे त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे की या 9 दिवसामध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त शक्य होईल आपल्या वर्तनामधून, आपल्या बोलण्यामधून, आपल्या वागण्यामधून कुणालाही इजा होऊ नये. इजा म्हणजे हिंसाचा नाही होता, शाब्दिक इजा म्हणा किंवा आपल्या वर्तनात कुणाला दुखवू नये या गोष्टीचं आपण काटेकोरपणे पालन केलं या 9 दिवस तर नक्कीच आपली प्रत्येकाची श्रद्धेप्रमाणे जी आपण नवरात्री साजरी करतो ती सार्थकी होईल. 9 दिवस आई जगदंबेला आणि त्याच्या भक्तीला आपण वाहून घेतलं पाहिजे. आणि आपल्या घरातील लहान मुले असतील, स्त्रिया असतील, माता भगिनी असतील, आई वडील म्हणा, त्या सर्वांशी आपण किती चांगल्या पद्धतीने वागतो, आपलं वर्तन कसं आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि हे नवरात्री सर्वांना कशी सुखा समृद्धीची जाईल तशी आपण आपल्यासाठी आईच्या आशीर्वादाची कामना करतो त्याप्रमाणे आईचे जगदंबेचे आशीर्वाद सर्वांना मिळावेत अशी आपण कामना करूया. आणि येणारे 9 दिवस सर्वांना माता जगदंबेच्या पूजेचे सौभाग्य मिळू दे, आईचा आशीर्वाद सर्वांना मिळू दे ही कामना करूया. जय माता दी.